हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. दुपारचे 3:15 वाजले, 3:30 वाजले, 3:15 नाही 3:30 वाजले आणि इथे माझ्या घरातले सर्व काही कामं आवरले. आज सुट्टी आहे, घरीच आहे. तर घरीच आहे तर मग म्हटलं चला आता माझ्या भरपूर ताईंच्या मैत्रिणींच्या खूप साऱ्या लकी बांबू विषयी कमेंट होत्या. म्हणजे जास्तीत जास्त कमेंट त्याच होत्या का ताई लकी बांबू बद्दल थोडीफार आम्हाला माहिती सांगा. तुमच्या घरामध्ये एवढे मोठे मोठे 2 लकी बांबूचे झाड आहेत, तर ते कसे मोठे झाले? एवढे मोठे अजून तर आम्ही कुठे बघितले पण नव्हते, पण तुमच्याकडे आम्ही बघतो, तर त्याबद्दल थोडीफार तुम्ही माहिती सांगा. तर चला म्हटलं आज आहे ना त्याच्यावरतीच प्रॉपर आपण एक व्हिडिओ बनवूया का फक्त लकी बांबूचे हे प्लांट आहे ना याच्यावरतीच मी आज तुम्हाला सर्व काही त्याची माहिती वगैरे सांगणार आहे आणि एवढे मोठे झाडं हे कसे झाले ना ते पण सांगणार आहे. तर सगळ्यात आधी ना हे दोन्ही कुंड्यांतले झाडं मी ते खाली उतरून घेते आणि मग तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते. हो ना, बरोबर. सगळ्यात आधी मी तुम्हाला लकी बांबूचे झाडं दाखवते. बघा, सर्व कुंड्यांमधले झाडं मी इथे आणून ठेवले आणि मग म्हटलं एकदमच तुम्हाला सगळं काही व्यवस्थित माहिती सांगते त्याबद्दल. 2016 मध्ये आणलेले इथं आल्यावरच चालू केला. तर बघा आता मी तुम्हाला यांची माहिती सांगते. हे माझ्याकडे लकी बांबूचं हे झाड आहे 8.5 फूट. हे झाड आहे 8.5 फूट आणि हे आहे 9 फूट. आत्ताच आम्ही मोजलं, यांनी मला मोजून दिलं किती फुटाचे झाड आहे दोन्ही पण. तर हे 8.5 आणि हे 9 फुटाचं झाड आहे. तर मी हे झाड मी 2015ला इथे राहायला आले आणि 16 मध्ये हे झाड मी आणले होते नाशिकला. जे आपण बघा शोच्या वस्तू वगैरे भेटतात, घरातले काही डेकोर वगैरे करायचे असतं आपल्याला घर, आणि ते दुकानांमध्ये असे छोटेसे एवढे असे बाउलमध्ये राहतात हे झाडं आणि तिला आहे ना अशी लाल कलरची रिबीन बांधलेली असते. तर एवढंच हे एक पान तरी मोठं आहे, हे एक पान मोठं आहे. याच्यापेक्षाही लहान झाड होतं, एवढंच झाड होतं, असं एवढंच होतं. 180 रुपयाचं मी आणलं होतं 2016 मध्ये. तर ह्या पानापेक्षाही लहान झाड होतं, ते आणलं होतं. आणि ते हे झाडेवर का हे झाडे तर मग मी कमीत कमी एखादं वर्ष ते ना असे काचेच्या एका बाउलमध्ये ठेवलेलं होतं किचनच्या खिडकीमध्ये. मला अजूनही आठवतं का किचनच्या खिडकीमध्ये ना ते 1-2 वर्ष मी ते झाड असंच काचेच्या बाउलमध्ये ठेवलं होतं. आणि 2-3 दिवस झाले का पाणी बदलावायचं, 7-8 दिवसात पाणी बदलावायचं. जास्त पाणी खराब पण होऊन द्यायचं नाही, तर पाणी आहे ना त्याचं सतत बदलवत राहायचं, म्हणजे झाडे ना एकदम छान होतं. आणि हवेच्या ठिकाणी ठेवायचं, यांना काही उन्हाची गरज नाही. उन्हामध्ये हे झाडं ठेवले तर पिवळे पडतात त्यांचे पानं आणि ते झाड खराब होतं. आता घराच्या कामात आहे ना जरा माझ्याकडून नाही तसंच झालं, झाडांकडे ना जरा दुर्लक्ष झालं का उन्हामध्ये राहायचे. किंवा त्याच्यानंतर मागच्या बाजूला पपईच्या झाडाकडे बरेच दिवस होते, तर भरपूर वेळेस मी आपल्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवले एवढे एवढे असे टोकरी टोकरी टप भरून पिवळे पानं काढले बघा या झाडाचे. हे बघा, त्याच्यामुळे हे असं दिसतंय. त्याचे ना पिवळे पानं याचे पण आणि याचे पण भरपूर पिवळे पानं झाले होते. तर ते पिवळे पानं मी काढून टाकले, तर ते पिवळे पाने ना उन्हामुळे झाले होते. पण मग मी आता काय केले का डायरेक्ट घरामध्येच ठेवले, बाहेर त्यांना मी काढीतच नाही. काढलं तर 2-3 दिवसासाठी काढायचं, पण तेही सावलीत ठेवायचे, उन्हात नाही ठेवायचे. सावलीमध्ये ठेवले ना का ते झाडं एकदम छान राहतात आणि उन्हात ठेवलं तर पिवळे होतात. त्यांची काही खूप अशी काळजी वगैरे घ्यायची गरज नाही, फक्त पाणी घालायचं आणि ते झाडं सावलीत ठेवायचे. तर ते हळूहळू हे झाडं एवढे मोठे झाले ना का कधी माझ्या लक्षातच आमच्या आलं नाही, एवढी छान झाडं झाले. मग एक मी हे झाड आहे ना कुंडीत लावलं, असं एवढं एवढं रोप झालं आणि कुंडीत लावलं. ते असे मोठे मोठे होत गेले. मग मी त्याचे डबल केले, म्हणजे मग याच्यामध्ये लावले, एक दुसरी कुंडी तयार केली. असे मी 2 कुंड्यांमध्ये तयार केले. आणि आता हळूहळू भरपूर इथे बघा तुम्हाला किती लकी बांबूचे झाडं दिसू राहिले, किती कुंड्या मी तयार केलेल्या आहेत. तर आता इथे ना मी बघा 2-4 वर्षांनी किती मोठं होतं बघा.
तर मी आहे ना अशी आता बघा याची आहे ना कटिंग केली, अशी कटिंग करून आणि असं पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. तर आता बरेचशा ताईंनी मला विचारलं होतं का ताई ह्या झाडांची कटिंग कशी करायची आणि आपल्याला जास्तीचे रोपं तयार करायचे असले तर कसे करायचे. तर आता मी तुम्हाला दाखवते कशी कटिंग करून आणि रोपं तयार करायचे. हे बघा इथे ना आता तुम्हाला हे मूळ दिसतंय बरं का, पण एवढं मोठं घ्यायचं नाही, छोटंसं घ्यायचं आहे. बघा हे मूळ दिसतंय. तर अशी वरती आता हे लहानच आहे एक समजा, बघा आता हे केवढं आहे, एवढंच आहे. हे बघा याला इथे पण आहे ना आलेलं आहे मूळ. हे बघा, हे बघा. तर हे ना आता समजा इथे कट करायचं, असं इथे इथं कट केलं, इथं कट करायचं, इथे कट करायचं आणि हे पाण्यामध्ये ठेवायचं का याला आहे ना मुळं तयार होतात, म्हणजेच असे मुळं तयार होतात. बघा याला तयार झालेले मुळं बघा. हे बघा आता हे पण मी लावून देणार आहेत. हे बघा असे लहान घ्यायचे, पण त्यांना आहे ना असे मूळ आले पाहिजे तेच घ्यायचे. हे बघा इथे, हे बघा याला असे मूळ, पण एवढे मोठे मोठे नाही कट करायचे, जे छोटे असतील किंवा असे बघा वाकडे वगैरे गेलेले असतात. आता याला पण मूळ आलेलं आहे बघा. हे बघा, हे बघा इथे इथं माझ्या अंगठ्याजवळ. तर इथं असं कट करायचं आणि पाण्यामध्ये ठेवायचे 2-3 महिने वगैरे, तुम्हाला वाटेल तेवढे दिवस पाण्यामध्ये ठेवायचे आणि त्याच्यानंतर मातीत लावायचे. तर आत्ता आहे ना यांची कुंड्या जरा झाल्यात लहान, पण कुंड्या फोडायच्या तर ती माझी इच्छा होत नाही का कुंड्या चांगल्या असताना फोडून टाकायच्या, पण ते फोडायला लागणारच आहे. तर मी काय केलं, ह्या नवीन कुंड्या आहे आणि ह्या मधल्या कुंडीमध्ये मी झाड लावलं आहे. तर ही छोटी कुंडी ती डायरेक्ट याच्यामध्ये अशी ठेवून दिली, मोठ्या कुंडीमध्ये लहान कुंडी. तर ही म्हणजे ही कुंडी काढायलाच लागणार आहे, तर ती काही व्यवस्थित निघणार नाही, तुटणारच आहे. तर ती कापून आणि काढून ह्याच्यात लावायचं. बघा कसे मुळं वगैरे आलेले आहेत आणि किती छान हिरवेगार सर्व झाडं दिसतात. हे बघा हे आत्ताच मी लावलेलं आहे. त्याच्यानंतर हे पण आता थोड्या दिवसापूर्वी लावलं आहे. बघा इथं पिवळं पाणी हे कट करायचं आहे. हे तुम्ही माझ्या फ्रीजवरती बघायचे ते. हे बघा याच्यात पण छान असे मुळं आलेले आहे. तर मी उन्हामध्ये हे माझ्याकडून थोडे दिवस राहिले होते हे घराच्या कामामुळं. तर हे बघा असे ना याचे पिवळे पानं येऊन ते काढून टाकले ना, त्याच्यामुळे हे असं दिसायला लागलं आहे. तर त्याच्यामुळे ना हे झाडं उन्हामध्ये ठेवायचे नाही. जर पिवळे पानं वगैरे आले का ते कट करून घ्यायचे आणि काढून टाकायचे ते पानं. हे बघा असं राहतं पिवळे पानांचं वगैरे, हे नाही काढून टाकायचे. हे बघा इथे पण आता मूळ आलेलं आहे. अशा इथं कट करायचं आणि पाण्यामध्ये ठेवून द्यायचे. बघा असे इथं कट करायचे. बघा फॅनला लागलं आहे, फॅन चालू आहे आणि फॅनला लागलेला आहे. अजून एक बाहेर येते पण मी तुम्हाला दाखवते. ते सावलीत आहे आणि ते ना असे एक साईडला होतात. तर मग मी काय केलं, असे बांबू वगैरे मध्ये असे लावले, तसे रवलाय आणि त्याला ते बांधून घेतले, कारण तो बॅलन्स नाही पकडत, एक साईडला जातो. तर ज्यावेळेस मातीमध्ये लावाल ना तुम्ही, तर सगळ्यात मोठी कुंडी घ्यायची, लहान कुंडीमध्ये लावू नका, मोठी कुंडी घ्या आणि त्याच्यात लावताना ना डायरेक्ट एखादा बांबू पण लावा, बांबू पण असा टोचून द्या आणि म्हणजे ना ते व्यवस्थित राहील. आता हे बघा मी कसे लावले होतं ना, हा तर सगळ्या अशा बाजूबाजूला काड्या लावल्या होत्या. हे बघा किती छान फुटलं आहे, बघा बघा किती सुंदर फुटलं आहे. आणि ह्या झाडांनी घरामध्ये प्रसन्न वाटतं, शुभ झाड आहे हे आपल्या घरात असावा. तर मी हे लावताना बघा सगळे बादली भरून लावलं होतं, असं एकच ठिकाणी लावून नाही दिलं. हे माझ्याकडून तसेच झाले होते, डायरेक्ट मी एकच ठिकाणी लावले ना, तर मग त्यांची वाढ पण अशी व्यवस्थित मग होत नाही. त्याच्यामुळं लावताना जर असे बाजूबाजूला काड्या लावल्या ना का मस्त जाडसर त्याचं बूड वगैरे होईल. बघा इथं पण छान असं फुटलं आहे, बघा इथे फुटलं आहे, बघा किती मस्त झालेले आहेत. हे तर खूप छान दिसू राहिले बघा. हे याच्यामध्ये 2 लावलेले आहेत. हे झाड घरामध्ये तुम्ही कुठेही ठेवा, हॉलमध्ये ठेवा, किचनमध्ये ठेवा, बेडमध्ये ठेवा, आपले एंट्रीला ठेवा, कुठेही ठेवा, एकदम चांगलं असतं आणि हे झाड शुभ आहे आपल्या घरामध्ये असणं. तर आत्ता ना मी तुम्हाला बाहेरचे झाडं दाखवते. हे बघा हे बाहेरचं आहे, तर हे घरात घ्यायला लागल. घरात नाही तर इथं मध्ये पोर्चमध्ये घ्यायला लागेल. ह्या टायमाला आहे ना त्याच्यावर ऊन येतं आहे. बघा हे पण छान फुटलेलं आहे, बघा बघा किती मस्त फुटलं आहे. ऊन आलं आहे याला, नाहीतर हे जायचं पिवळं होऊन. बघा एकही पाण्याच्यात पिवळं दिसणार नाही किंवा असं खराब पण झालेलं दिसणार नाही.
एकदम हिरवेगार झाडं दिसतात, असे पिवळे पिवळे पण नाही दिसत किंवा थोडेफार सुकलेले वगैरे असे काही दिसते नाही, एकदम हिरवेगार आणि मस्त दिसू राहिलं. त्याच्यामुळे ना घरात एकदम छान वाटतंय. आणि प्रत्येकजण आलं ना का पहिलं झाडांना विचारते का खूप छान झाडं झालेत. आणि भरपूर ताई दादा मैत्रिणींच्या कमेंट यायच्या का ह्या झाडांबद्दल थोडीफार माहिती सांगा मला. तर बघा असे आहेत माझ्याकडे लकी बांबूचे एक ओरिजिनल झाडं. एक छोट्याशा झाडापासून मी एवढे झाडं तयार केलेले आहेत. बघा आपल्याला आपली इच्छाशक्ती असली ना तर आपण काहीही करू शकतो. बघा आणि शेवटी ओरिजिनल ते ओरिजिनल असतं ना. हे असे वाकडे वगैरे असले ना का ते कट करून घ्यायचे, त्यांना मुळं आलेले असले ना तर ते कट करायचे आणि ते लावायचे. पण असे मोठे असले ना ते नाही कट करायचे, जे लहान वगैरे असले ना तेच कट करायचे. आणि असे रिबनीना बांधून घ्यायचे मध्ये तुम्हाला जिथं जिथं वाटेल ना तिथे तिथे बांधून घ्यायचे आणि सावलीमध्ये ठेवायचे, उन्हात नाही काढायचे. एखाद्या महिन्यानंतर असं थोडंफार बाहेरच्या सावलीत तुम्ही ठेवले तर चालू शकतंय, पण घरामध्येच ठेवा. नाही तर कुंड्यांना कलर द्यायचा आहे. झाडं एवढे छान दिसतात आणि कुंड्यांना कलर नाही. हां हो. आणि हे झाड आहे ना मी लावताना त्याच्या आधी असे छोट्या कुंडीत लावलं होतं, त्यामधून काढलं आणि पुन्हा ह्या लहानच कुंडीत लावलं. आता हिच्यात लावते किंवा हिच्याहीपेक्षा जरा मोठ्या कुंड्या आणते. तर मी लहान कुंड्यांमध्ये लावलं, तुम्ही लहान कुंड्यांमध्ये लावू नका. म्हणजे सतत काढ घाल होणार नाही आणि झाडाची पण खराबी होणार नाही. हां तर माझा अनुभव आहे का मी लहान कुंडीत लावलं त्याच्यामुळं असं झालं. बघा किती मुळं वरती आलेले झाडाचे. आज मी त्यांना पाणी घातलं आहे, 2-3 दिवसांनी पाणी घातलेलं आहे. थोडीशी माती टाकायची गरज आहे, पण कुंडी लहान असल्यामुळे ना आता मी ते काढून आणि ह्या कुंडीत लावते किंवा अजून मोठी कुंडी घेऊन येणार आणि मोठ्या कुंड्यांमध्ये लावणार. बघा हे बघा हे मुळं आहेत. हे लकी बांबूचं झाड शुभ असल्यामुळे आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवलं जातं. तर बघा आपण काही खरेदी करायला गेलो ना तर काउंटरवरती काचेच्या बाऊलमध्ये ठेवलेलं असतं हे लकी बांबूचं झाड. तर का ठेवतात? शुभ असल्यामुळंच. त्यामुळं तुम्हीही घरामध्ये ठेवू शकता. याच्यामध्ये 2च रोपं लावले होते. हे पण असं थोडंसं एवढंच लावलेलं होतं आणि त्याचे बघा केवढं मोठं झालं आहे. का फ्रीजवरती ठेवलं होतं तर स्लॅबला लागलं होतं. याच्यामध्ये 2 काड्या लावलेल्या आहेत. त्याला आहे ना असं बांधायला लागणार आहे कशाने तरी, म्हणजे असं एखादा बांबू लावायला लागेल म्हणजे व्यवस्थित सरळ राहतील. तर बघा किती छान झाडं आहे. आणि हे दोन्ही झाडं मी TV युनिटवर ठेवले ना तर माझ्याकडे कोणी पाहुणे वगैरे आले ना तर पहिलं आल्याबरोबर विचारतात खूप छान झाडं आहे आणि हे झाडं कसले, यांचं नाव काय आहे. तर हात लावून बघतात, ओरिजिनल आहे असं म्हणतात. तर हो ओरिजिनल आहे. आणि खरंच कोणतीच काय वस्तू ओरिजिनल असली का ती छानच असते. तर बघा अशा आहे माझ्याकडचे लकी बांबूचे झाड. 180 रुपयाचं छोटंसं रोप आणलं, त्याच्यापासून मी एवढे रोपं तयार केले, एवढे झाडं तयार केले. खरंच खूप छान वाटते ना. आता मी सर्व काही झाडं घरामध्येच ठेवलेले, उन्हात ठेवलेले नाही. उन्हात ठेवले का माझ्याकडून राहिले ना 2 वेळेस, त्याच्यामुळे मी खूप अनुभव घेतला का भरपूर पिवळे पानं काढून टाकायला लागले ना तर ते पिवळे पानं काढताना इतकं वाईट वाटायची, झाडाची खूप खराबी झाली होती. तर त्याच्यामुळे आता बघा कमीत कमी आता 2-1 महिने झाले घरात आहे तर तुम्हाला एकही पान पिवळं दिसणार नाही. पण हेच झाड आता उन्हात असतं तर पूर्ण पिवळे पानं झाले असते आणि उन्हाने खराब झाले असते. तर चला आता कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.